आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातले बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। सर्पदंशाचे गतीने होणार निदान, रुग्णांचे जीव वाचणार, विषारी की बिनविषारी हे समजणार काही मिनिटांमध्ये। सर्पदंश झाल्यानंतर तो विषारी आहे की बिनविषारी हे ओळखणं डॉक्टरांसाठी मोठं आव्हान असतंय। खबरदारीचा उपाय म्हणून किंवा भीतीपोटी रुग्णांना अँटी स्नेक विनम दिलं जातंय। मात्र या नवीन किटमुळे काही मिनिटातच दंश विषारी आहे की नाही हे स्पष्ट होईल। यामुळे रुग्णांवर त्वरित आणि नेमका उपचार करणं शक्य होणार आहे। जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांनी लगावली तलाठ्याच्या कानशिलात, फेर रद्द करण्याच्या मागणीवरून तहसीलमध्ये गोंधळ। अंबड तहसील कार्यालयात संजय बापूराव कनके यांच्या आई ताराबाई बापूराव कनके यांच्या मृत्यूपत्राद्वारे शेतजमिनीचा फेर करण्यात आला होता। हा फेर तात्काळ रद्द करावा अशी मागणी संजय कनके यांनी तलाठी तुपकर यांच्याकडे केली। मात्र हा निर्णय मंडळ अधिकाऱ्यांच्या अधिकारात येतो असं सांगितल्यामुळे संतप्त झालेल्या कनके यांनी तलाठ्याच्या कानशिलात लगावली। महाविस्तार ॲप वापरामध्ये नाशिक जिल्हा राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर, गाव पातळीवर अंदुरसूल येथे सर्वात जास्त नोंदणी। आता गोठ्यात जन्मणार फक्त लक्ष्मी, सेक्स तो सॉर्टेज सिमेंट तंत्रज्ञानाने दुग्ध व्यवसायात होणार क्रांती। पुणे जिल्हा परिषदेचा पुढाकार, दुग्ध व्यवसायाला तंत्रज्ञानाची जोड। याचे फायदे पुढील प्रमाणे असेल। मादी वासरांची संख्या वाढल्याने दूध उत्पादनात वाढ होईल। अनावश्यक नर वासरांची संख्या कमी होईल। जनावरांची जात सुधारणा आणि उच्च उत्पादन क्षमता। पशुपालकांचे उत्पन्न वाढवण्यास मदत। संगोपन खर्चात बचत आणि व्यवस्थापन सुलभता येईल। यवतमाळ जिल्ह्यात गावची लोकसंख्या 1500, 3 महिन्यात 27,000 जन्मांची नोंद। सायबर फसवणुकीचा संशय, शेंदूरसनी ग्रामपंचायतीमधील धक्कादायक प्रकार। 1500 लोकसंख्या असलेल्या शेंदूरसनी गावात 3 महिन्यामध्ये 27,398 जन्म नोंदणी झाल्या। 20 वर्षांचे मनरेगा एका दिवसात उद्ध्वस्त, राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल। सातारा परिसरात अख्खा डोंगरच गायब, शासनाच्या डोळ्यादेखत 15,500 ब्रास मुरुमाची महालूट। धक्कादायक बाब म्हणजे ही लूट गेल्या 14 वर्षांपासून सुरू होती। आरोपीने 2011 पासून ते आज तागायत कोणतीही शासकीय परवानगी न घेता जेसीबीच्या साहाय्याने डोंगर पोखरून मुरुम आणि माती दगडांची चोरी केली। नैसर्गिक साधन संपत्तीची उघड लूट प्रशासकीय यंत्रणेच्या नाकाखाली सुरू होती। यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। लाडक्या बहिणींना आता 2 हप्ते एकदम मिळणार। महानगरपालिका मतदानाच्या 4 दिवस आधी वितरण होईल। शिधापत्रिकेवरील धान्य वितरणात बदल, अधिकाऱ्यांची माहिती। जानेवारीपासून तांदूळ घटणार, गहू वाढणार। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बाधित 415 विहिरींच्या दुरुस्तीला मंजुरी। 77 लाखांची मागणी। 32 लाखांचा पहिला टप्पा प्राप्त। निधीचे वितरण 537 एकूण प्रस्ताव आले होते। गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्यातील रोह्योतील मस्टर क्रमांक 10,607 वादात, कामावर बोगस मजूर, बीडीओंमार्फत चौकशी करण्याची मागणी। ओल्या दुष्काळी सवलती लागू असताना पीक कर्ज वसुली। खानदेशात राष्ट्रीयकृत आणि इतर बँका पीक कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना नोटिसा आणि तोंडी सूचना वारंवार देत आहेत। ओल्या दुष्काळी सवलती लागू असताना पीक कर्ज वसुली बंद करावी अशी मागणी जोर धरत आहे। शेतकऱ्यांच्या घरांनाही ऊस वाणांची नावे। कुलगुरू डॉक्टर खर्चे, पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे गोडवे। पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने ऊस पिकाच्या संशोधनात जागतिक दर्जाचे कार्य उभे केले असून आज अनेक शेतकऱ्यांनी आपल्या घरांना या केंद्राचे विकसित केलेल्या ऊस वाणांची नावं दिलेली आहेत। कोकाटेंना जामीन मंजूर, अटक टळली। शिक्षेत स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार। आमदारकीवर मात्र टांगती तलवार कायम। सिल्लोड परिसरात राजकारणाच्या कचाट्यात सापडले कापूस खरेदी केंद्र, शासकीय खरेदी केंद्र बंद। शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी। प्रत्यक्षात सुरू असलेली 2 शासकीय खरेदी केंद्रे अवघ्या 11 दिवसातच म्हणजे 5 डिसेंबर पासून बंद ठेवण्यात आली। यामुळे शेतकऱ्यांना हमीभावाने कापूस विक्रीची संधी न मिळता खासगी व्यापाऱ्यांकडे कमी दरात कापूस विकावा लागत आहे। द्राक्ष निर्यात नोंदणीमध्ये घट शक्य, 9,000 शेतकऱ्यांची नोंद। सांगली जिल्ह्यात गेल्या वर्षी 2 लाख टनांची निर्यात। सारंगखेडा यात्रा अंतिम टप्प्यामध्ये, घोडे बाजारात यंदाही कोट्यांची उड्डाणे, 4 कोटींची विक्रमी उलाढाल। अतिवृष्टीचे 311 पैकी 224 कोटी रुपये अनुदान वाटप। हिंगोली जिल्ह्यात यंदा 2025 मधील एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीतील अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मंजूर 311 कोटी 38 लाख 33 हजार रुपयांपैकी 224 कोटी 90 लाख रुपयांचे अनुदान बुधवारी तारीख 17 पर्यंत 3,08,459 शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले।
आंबेगाव तालुक्यात मजूर टंचाई, यंत्राची कमतरता, अन रोपांचा अभाव, कांदा लागवडीत शेतकऱ्यांना असंख्य अडचणी। सध्या कांदा लागवडीसाठी प्रति एकर 12 ते 14 हजार रुपयांचा खर्च येत आहे। वाशीतून हंगामातील डाळिंबाचा पहिला कंटेनर अमेरिकेला रवाना। राज्याच्या कृषी निर्यात क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा। भगवा, सुपर भगवा जातींना मोठ्या प्रमाणात मागणी। अकोला जिल्ह्यात 251 जणांनाच वन्यजीव नुकसान भरपाई। 1349 पैकी 896 अर्ज मंजूर। उर्वरित शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत। नुकसान थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे। खामगाव बाजार समितीत नाफेडतर्फे सोयाबीन खरेदी। आता सोयाबीनला मिळणार 5388 रुपये प्रति क्विंटल सदर। शेतकरी आपले सोयाबीन नाफेड किंवा बाजार समितीमधील व्यापाऱ्याला विकू शकतात। त्यामुळे शेतकरी सोयाबीन विक्री करताना बाजार समितीतील व्यापाऱ्यांना किंवा नाफेडला पसंती देतो हे येत्या काही दिवसात समोर येणार आहे। जळगाव जिल्ह्यात दर पाडून केळीची खरेदी। बाजार समित्यांचे झोपेचे सोंग। चौकशी कारवाईबाबत दुर्लक्ष। महाडीबीटीच्या योजनेसाठी निवड होऊन देखील शेतकरी लाभाच्या प्रतीक्षेत। कृषी विभागाने जवळपास महिनाभरापासून महाडीबीटी पोर्टलवरील पूर्वसंमती हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा लॉक करून ठेवलाय। यामुळे राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्रक्रियेमध्येच अडकून पडलेले आहेत। राज्यामध्ये पीक विम्यासाठी 93.81 लाख अर्ज। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विम्यामुळे नुकसान भरपाई। खरीप पीक विम्यातील मदतीसाठी फेब्रुवारी उजळणार पीक कापणी प्रयोगाच्या आधारित भरपाई। पीक कापणी प्रयोगांच्या आधारे भरपाई देण्यात येणार असून राज्यात आतापर्यंत 75,000 पैकी 64,000 पीक कापणी प्रयोग पूर्ण झालेले आहेत। जुन्नर तालुक्यात निर्मलग्रामचे वादले 12। अनेक गावातील रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे ढीग। विदर्भात थंडीचा कडाका। नागपूरचा पारा 8.5 अंश तर गोंदियामध्ये 8 अंश सेल्सिअस। विदर्भात थंडीची तीव्र लाट। नागपूर, गोंदिया आणि इतर शहरांमध्ये तापमान घटले। शेतकरीचा कर वाढला। हवामान विभागाचा अंदाज, पुढील काही दिवस थंडीपासून आराम मिळण्याची शक्यता नाही। रब्बीला बूस्टर डोस। गिरणीतून सुटले हंगामातील पहिले आवर्तन। 40 गावसह पाचोरा, बडगाव, एरंडोल आणि जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना फायदा। देशातील युरियाची विक्री वाढली। डीएपीची विक्री घटली। खतांचा साठा पुरेसा असल्याचा सरकारचा दावा। खत मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार मागील वर्षी डिसेंबरच्या पहिल्या 2 आठवड्यात युरियाची विक्री 17.97 लाख टन झाली होती, तर यंदा मात्र त्यामध्ये वाढ होऊन 20% विक्री 21.55 लाख टनांवर पोहोचली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर केंद्रात सीसीआय कडून शेतकरी वेठीस। कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळते अपमानास्पद वागणूक। सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर संबंधित यंत्रणेकडून शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक आणि अर्वाच्य भाषा जाणीवपूर्वक टाळाटाळीला सामोरं जाणे लागत असल्यामुळे त्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे। सरकारी काम आहे, वेळ लागणारच अशा उत्तरांनी बोळवण करून तासनतास उपाशीपोटी उभं ठेवलं जात असल्याचं चित्र समोर आलेलं आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक ठोका, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका।